तस्मै श्री गुरवे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
साऊंड आले दादा कीबोर्डचं बाहेर जास्त होतं थोडं मॉनिटर जास्त द्या बाहेरचं आउटपुट कमी करा हॅलो थोडा अजून वेगळं स्पष्ट हॅलो चेक रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
ग म रे ग सा रे नि सा ध नि सा रे म सा रे ग सा रे ग म प द प द प द प द नि द प द म प ग म रे सा रे ग रे ग म ग म प प द द म प प ग म म रे ग सा रे रे नि सा ध नि सा रे ग म ग पा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा या परिसरात आम्ही जरा नवीन आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे मला एक थोडी वाईट सवय मी सगळ्यांना सोबत घेऊन भजन करत असतो मी एकटा भजन करत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी थोडं आपण या भजनाचा आनंद घेऊया आणि आज एकादशी आहे तर एकादशी निमित्त सगळ्यांना ही भजन घडलंच पाहिजे सगळ्यांना विनंती आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा या ठिकाणी मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं, असं वाटलं की पंढरपूरला पोहोचलोय. आणि हे सुंदर असं वातावरण बघून सुंदर ते ध्यान हा अभंग आपण सर्वच गातो, परंतु अजून एक
नामदेव महाराजांचा अभंग आहे, पंडित सुरेशजी वाडकर यांनी गायलेला. तो या ठिकाणी मला वाटतं की तो अभंग या ठिकाणी गावं म्हणून. करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे पांडुरंगे पांडुरंगे भक्तजन वत्सले येवो विठले विठले भक्तजन वत्सले. येवो विठले विठले भक्तजन वत्सले. येवो विठले विठले भक्तजन वत्सले. येवो
जननी रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी गोकुळात रंग खेळतो रंग रंग खेळतो श्रीहरी गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी मोहनात रंग राधिका भावणी नावी तोलणा श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा सुरवासरीचा मोहवी मना वासरी तया जीव गुंतला सोडवू कसा रे सांग मोहना जीव प्राण होऊन ताना श्याम रंग लावून ताना सोडून गोकुळ खाना जाऊ नको नामा म्हणे तू विश्वाची जननी नामा नामा म्हणे तू विश्वाची जननी क्षीराब्दी निवासिनी जगदंबे क्षीराब्दी निवासिनी जगदंबे भक्त जन वत्सले ओ विठ्ठले विठ्ठले भक्त जन वत्सले येई ओ विठ्ठले पांडुरंग 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 पांडुरंग
हॅलो चेक. या ठिकाणी सर्व रथी महारथी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे मधुकर महाराज, त्याचप्रमाणे कुंदन महाराज, या सर्व महाराज मंडळीची उपस्थिती या सप्ताहाला आहे. त्याबरोबर गतीर महाराजही आहे आणि सर्व महाराज मंडळी. या सर्वांच्या सकळांच्या चरणी मी दंडवत करतो. आणि महाराज जर आपण थोडं बसलात तर, कारण आमचे थोडे वादक मंडळी जरा हे झाले, आपण जर समोर या एक अभंग वाजवा फक्त, त्यानंतर मग आम्ही जो आमचा सगळ्यांची इच्छा आहे, मला आत्ताच त्यांनी सांगितलं की माझे माहेर पंढरी हा अभंग तुम्ही गा, आणि तो जर अभंग तुम्ही वाजवला तर आम्हाला आनंद वाटेल. या थोडं तबल्याचं माईक सेट करा ना, समोरले दादा तबला सेट करा, तबल्याचं माईक वाजू. हॅलो चेक चेक, थोडा बेस द्या दादा. हॅलो चेक चेक, हॅलो 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 चेक चेक. विठला विठला एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहे करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण हा माझे माहेर पंढरी माझे माहेर 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 पंढरी माझे माहेर
त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा करीतसे सारे ग पध पगरे सारे आता 2020चा जमाना आहे. म्हणजे पूर्वी कसोटी व्हायची, आता वेळ नाही आहे लोकांना कसोटी बघायला. त्याच्यानंतर वन डे आलं. वन डे पण आता जास्त लोक बघत नाही. आता 2020 शॉर्ट बट स्वीट आणि कमी बॉलमध्ये जास्त रन काढण्याचं सध्या. तर तसाच एक प्रयत्न आहे. कमी वेळात जास्त भजनं गाण्याचा प्रयत्न करतो. सारे ग प ग प ध प ग रे प ग रे सारे ध सारे ग प. सारे ग प
आषाढी कार्तिकी डायरेक्ट शेवट गेलो भक्त जन येती विठ्ठला नदी पार क्यों जाए जो मिलना है यही है जिनको खोजे वही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या बाळावंती संत गोळा होती पंढरीच्या बाळावंती पंढरीच्या बाळावंती पंढरीच्या बाळावंती संत गोळा होती तुका म्हणे नाम घेता तुका म्हणे नाम घेता तुका म्हणे नाम घेता भक्त होती नाथा गरी नाचे नाथा गरी नाचे
करी माहेरची करी माहेरची करी माहेरची आठवण हा माझे माहेर पंढरी माझे माहेर 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 पंढरी माझे माहेर पंढरी आहे विवरे जाती आहे विवरे जाती आहे विवरे जाती विठाल 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 जय जय विठाल 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 जय जय विठाल 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 जय जय विठाल 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 सगळ्यांनी नामस्मरण करायचं आहे जय जय विठाल 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 थोडा आवाज अजून जर आला तर बरं होईल कारण माझा पण जर आवाज बसलाय मला थोडी विश्रांती मिळेल तुम्ही जर माझ्यासोबत म्हणले आणि आमच्या सतीजींना पण थोडी विश्रांती मिळेल जय जय विठाल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 असं म्हणतात की जर दररोज 9 मिनिटं जर नामस्मरण केलं विठ्ठल नामाचं तर त्याला हार्ट अटॅक कधी येत नाही त्याच्यामुळे आपण दररोज करायला काही हरकत नाही आणि मला वाटतं इथं बसलेल्या कोणालाही हार्ट अटॅक नक्की येणार नाही जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 आहे भीवरेच्या धन्यवाद महाराज आपले मनापासून आभार मानतो आणि मला वाटतं ही मोठ्या माणसाची खासियत असते शक्यतो कोणी कोणाच्या फडात जात नसतं बऱ्यापैकी कलाकार हे साथ करत नाही परंतु महाराजांनी मोठं मन करून या ठिकाणी आम्हाला साथ दिली महाराजांची मनापासून आभार मानतो
नाम गाऊ नाम 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 घे नाम नाम गाऊ नाम घे नाम विठोबाला नाम विठोबाला वाहो नाम विठोबाला नाम गाऊ नाम गाऊ नाम गाऊ नाम घे नाम विठोबाला नाम विठोबाला वाहो नाम विठोबाला दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम नाम गाऊ नाम गाऊ नाम गाऊ नाम घे नाम विठोबाला
धनी द पद म प ग म ग सा ग म ग रे स म ग रे स म ग रे शास्त्रीय संगीत जाणणारे लोक आहेत. हे भजन 2 रागामध्ये मिक्स आहे. राग पटती बाणी, राग भिंपला. ने जा ग म प म प ग म ग प म ग म प नि नि ध नि सा नि ध प म प ग म ग प म ग म प नि ध नि सा नि ध प ध म प ग म प नि सतीजी हे आमचे जवळजवळ 35 वाद्य वाजवतात. ही त्यांची खासियत आहे. म्हणजे आत्ताशी तुम्ही 3 वाद्य बघितले, ते जवळजवळ 35 वाद्य वाजवतात. भूल गई रात हरी गगरिया, भूल गई रात हरी गगरिया, भूल गए गोधन को सवरिया, भूल गए गोधन को सवरिया, जाने न जाने के वो जाने, जाने न जाने के वो जाने, जाने आग जग गाजे बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. निषादचाच फरक आहे. पटदीप मध्ये शुद्ध निषाद लागतो आणि विम्प्लास मध्ये कोमल निषाद लागतो. प म ग म प नि द प द
ग म प नि ध ग म प म ग म प नि ध प ध म प ग म प नि ध नि ध नि ध नि ध नि ध प म स नि ध प ध म प ग म प नि ध नि ध ग म प नि ध नि ध ग म प नि ध मिटता कमल दल मिटता कमल दल कमल दल मिटता कमल दल कमल दल मिटता हा मिटता कमल दल कमल दल मिटता कमल दल बंदी होई भृंग बंदी होई भृंग परी सोडिना व्यास गुंजना तरंग गे चंद मकरंद गे चंद मकरंद हा मिलिंद मकर हा मिलिंद मकरंद हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद दूध गे छंद मकरंद गे छंद गे छंद गे छंद नम म्हणे लाखोनी सदा बाकी तुम्हाला सगळ्यांना माहिती भरपूर बिंपलास या रागामध्ये गाणे आहे भावगीत आहे फक्त एक मेन्शन करतो काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी आक्रंदतात कोणी मज फुलही रुतावे मज फुलही रुतावे हा दैवयोग हा हे ऋते कुणाला फक्त एक मेन्शन केलं अजून एक सगळ्यांच्या आवडीचं गाणं आहे वारकरी मंडळींची माफी मागतो कारण मला या ठिकाणी तरुण मंडळींनी सांगितलं की तुम्ही बिंदास तुम्ही थोडं गाऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे आनंद घेऊ शकता काही अडचण नाही त्यामुळे वारकऱ्यांची क्षमा मागतो परंतु मोरारी बापू म्हणतात की आपण जे काही गातो ते जर आपण आपल्या देवासाठी समर्पित केलं तर त्याच्यात काही वाईट नसतं हे गाणं त्याच रागामध्ये आहे प म ग म प नि ध नि ध नि ध प ध म प ग म प नि ध नि ध ग म प नि ध नि ध ग म प नि ध नाम म्हणे लाखोनी सदा नाम म्हणे लाखोनी सदा सहस्रनामाची गोविंद सहस्रनामाची गोविंद नाम गाव नाम नाम गाव
आपण लहानपणी गोष्ट ऐकली होती की नदीला पूर आला, यमुना नदीला, आणि मग ती नदी जात असताना श्रीकृष्ण वसुदेवजी घेऊन जात असताना तेव्हा मात्र नदी ओसरली. असं नाही, भगवंत जेव्हा कार्याला येतो ना तेव्हा भगवंताच्या स्मरणासाठी, नामस्मरणासाठी, पदस्पर्शासाठी मनुष्य देहाला यावं लागतं. आणि त्यावेळेस ती यमुना नदी श्रीकृष्णाचं चरण स्पर्श व्हावं आणि मधून ती आली होती खऱ्या अर्थानं. अर्थातच जेव्हा भगवंत कार्याला येतो तेव्हा आपल्यासारख्या मनुष्याला अगदीच घेऊन येतो. कारण 84 लक्ष जीवयोनीमध्ये मनुष्य एक असा देह आहे की जो मात्र ईश्वराची, भगवंताची, ईश्वराची अगदीच आराधना, पूजा, प्रार्थना करू शकतो. मंडळी, खूप सारं संगीत उदयास येतं, आपण ऐकतो नेहमीच. खूप सारी पिक्चरमधली गाणी असतील, उदयास येतात, कालांतराने लोप पावतात, काही काळापुरता. मात्र आपल्या संतांनी जे 300-350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे खऱ्या अर्थानं अगदीच असं अजरामर साहित्य लिखित. कारण ह्या ध्वनिलहरी मंडळी ज्या भजन क्षेत्रामध्ये आपण श्रवण करतो, मग अभंग असेल, गजर असेल, अर्थात गोंधळही असेल, या ध्वनिलहरी मनुष्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करत असतात आणि मनुष्याला या ध्वनिलहरीमधून एक नवचैतन्य खऱ्या अर्थाने मिळत असतं. अगदीच मंडळी, मी तुम्हा सर्वांना विनंती करेल, एक इथलं ग्रामस्थ म्हणून, की बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. खूप मनापासून गातात बुवा. आम्ही फक्त आमच्या नागेशला, हॉटेल आपल्या नेरळमध्ये, वेळ नसतो आम्हाला. सकाळी 7ला हॉटेलमध्ये उभं राहायचं आणि रात्री 10-11 वाजता घरी जायला. पण भजनावर माऊली इतकं प्रेम आहे आमचं सर्वांचं का आम्ही एकदा व्हिडिओवरती बुवा पाहिले, त्यांचा आवाज ऐकला का आम्ही आणायचं असं ठरवतो. आणि राहुलजी जसं इंडियन आयडलमध्ये नाव ऐकलं होतं, बुवांना आम्ही बोलवलं आणि आमच्या कर्जतमध्ये पहिल्यांदा बुवा आपल्या घरी आले होते. आणि मात्र आमच्या ग्रामस्थच काय, माझ्या संपूर्ण विभागाला बुवांनी मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. आणि त्या प्रेमाखातर आता जवळजवळ 4थी-5वी फेरी असेल. आता नडाळला 2 कार्यक्रम झाले मंदिरामध्ये, एक डबल बारी झाली वैभवजी मंडलिक बुवांबरोबर. आम्ही एकही कार्यक्रम बुवांचा सोडला नाही. आता देखील आम्हाला बुवांनी त्यांचं स्टेटस पाहिलं, आम्ही निघून आलो. इथे आल्यावर बुवा बोलतो, आले तुम्ही? बोललो आलो आम्ही. हे आमचं प्रेम जळलं आहे भजनरूपी सेवेमधून खऱ्या अर्थानं. तुम्हा सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद. ऐकूयात बुवांचा पुढील अभंग. धन्यवाद. मी ज्यावेळेस संभाजीनगर, म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर, इकडून निघायच्या अगोदरच मला भरपूर जणांचे मेसेज आले की तुम्ही आमच्या परिसरात येत आहे. आणि त्यातले 1-2 मेसेज असे होते की तुम्ही आमचे जे रायगड भूषण कृष्णाबुवा देशमुख यांचा अभंग तुम्ही गायलेला यूट्यूबला, तो म्हणजे चला हो पंढरी जाऊ, तो अभंग प्लीज तुम्ही आल्यानंतर गा. तर म्हणलं नक्कीच. चला हो
अशी आली म्हणजे पंढरपूरला जावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढची वारी आळंदीची असते. तर आपण थोडं 15 दिवस अगोदरच निघूया. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी. संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी. आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी. आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी. चला हो, चला हो, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. हे तीर्थाचे माहेर, हे तीर्थाचे माहेर. हे तीर्थाचे माहेर. सारे गरे सारे ध सा, म पद प म प म ग ग, सारे ग ने सा. हे तीर्थाचे माहेर, हे तीर्थाचे माहेर.
विठ्ठल भारी भाग तुझा करी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहरी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावाल का बघ उघडून दारांतर गाठला देव गावाला का बघ उघडून दारांतर गाठला देव गावाला का जन्म नाही रे आणिक नाही रे आणिक मन लागो रे लागो 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 रे मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्म विष्णू तोची महेश्वर तोची महेश्वर ब्रह्म विष्णू तोची महेश्वर तोची महेश्वर मन लागो रे लागो 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 रे मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी जन्म नाही रे आणिक नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग तुका म्हणे माझी भाग चला हो चला हो चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवन गापाऊ जीवाच्या जीवन गापाऊ जीवाच्या जीवन गापाऊ जीवन गापाऊ जीवन गापाऊ काही तरुण मंडळीची फरमाईश असेल तर सांगू शकता प्रयत्न करेल नक्की पूर्ण करण्याचा राम झाले राम झाले राम झाले राम झाले राम झाले राम झाले
मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. राम झाले, राम झाले, राम झाले. राम झाले, राम झाले, राम झाले. काही मंडळीने ऐकलं असेल, काही मंडळी नसेल ऐकला. मन हे राम झाले. नवविधा भक्ती, आपल्या भक्तीचे प्रकार सांगितले, नवविधा भक्ती, आणि त्या या अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तुमची पण काही इच्छा असेल तर सांगा, मनमोकळेपणाने सांगू शकता. कारण आता 11:16 झाली, कारण रात्रीची वेळ झाली आणि मी काही गायलं तर तुम्ही उगाच बोर व्हायला नको. जरा वेगळा पॅटर्न घेतात. विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन सोहळा हा सुरू आहे आणि या ठिकाणी थोडा गोंधळ व्हायलाच पाहिजे. सगळ्यांच्या आवडीचा गोंधळ. हा गवळण हे घेतो आणि नंतर गवळण. सर्वांनी ऐकलेला आणि सर्वांच्या आवडीचा गोंधळ आहे. तू विटेवरी सखाये बाई, तू विटेवरी सखाये बाई, करी कृपा माझे मन लाग तुझे पायी, करी कृपा. तू सावळे सुंदरी, करी कृपा. लावण्य मनोहरी, हो करी कृपा. निज भक्त करुणा करी, हो करी कृपा. पंढरपूर राहिली, पंढरपूर राहिली, डोळा पाहिली, संत देखिली, वरुणी विठाई, वरुणी विठाई, सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा.
सच्चिदानंद बाई हो करी कृपा सच्चिदानंद बाई हो करी कृपा जाऊ दे रे कमल नयना हे जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना हे जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना हे जाऊ दे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना हे जाऊ दे रे कमल नयना कृष्ण तुझी काना तुझी कृष्णा तुझी मुरली रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे विसर हा देह भाव वासनेचे बीज रे यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे विसर हा देह भाव वासनेचे बीज रे साते शुद्ध पंथे कामा वाट माझी सोड रे साते शुद्ध पंथे कामा
ठिकाणी अखंड हरिनामचा तथा ज्ञानेश्वरी पारायण आणि या ठिकाणी आम्हाला सर्व मंडळींना आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि खरंच भाग्यवान समजतो की या पुण्यभूमीमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. धन्य भाग सेवा अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा अवसर पाया, चरण कमल की चरण कमल की धूल बना मैं मोक्ष द्वार तक आया. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया. देवाकडे फक्त पांडुरंगाकडे फक्त एकच मागणं, शेवटची विडवणी, शेवटची विडवणी, संत जनी परिसावे, संत जनी परिसावे. विसरतो 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 न पडावा माझा देवा माझा देवा तुम्हासी. आता फार बोलो काही अवघे पायी विदित, आता फार बोलो काही अवघे पायी विदित. विसरतो विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. तुका म्हणे पडिलो पाया, तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया कृपेची, करा छाया कृपेची. विसरतो विसरतो न पडावा माझा देवा माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे, साळुखी मंजुळा बोलताई सेवानी, शी कविता धनी वेगळाची. मंडळी, झाली ही भजनरूपी सेवा अगदीच विठ्ठल रखुमाई चरणी या ठिकाणी अर्पण करूयात. अगदीच आपण या ठिकाणी पाहतोय आनंदाची डोई, आनंद तरंग असा हा सोहळा खऱ्या अर्थानं या डोंगऱ्याचा पाडा या गावी हा आनंद सोहळा खऱ्या अर्थानं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वर्धापन वर्ष 22वे दिनानिमित्तानं श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि अगदीच भव्य अखंड हरिनाम उत्सव डोंगऱ्याचा पाडा. आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण दिवसभर अगदीच देवाचं नामस्मरण करत असताना
आजची या दिवसाची सांगता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुरेल मैफिल अभंगवाणीच्या असा हा खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आणि अभंगवाणी सादर करतायत केली या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्व ग्रामस्थांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेत इंडियन आयडल फेम गौरव महाराष्ट्राचा विजेता सुप्रसिद्ध गायक श्री राहुलजी खरे संभाजीनगरवरून या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि संपूर्ण मंडळी त्यांचे खऱ्या अर्थानं बासरी सतीशजी जोगदंड मृदुंगमणी राहुलजी शिंदे तबलावादक गौरवजी ढोले आणि साईड रिदम माऊली झुरळे तुम्हा सर्व कन्हैयालाल दादा तुम्हा सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी शब्द सुमनाने खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार मानतो ग्रामस्थांना विनंती करेल या ठिकाणी की आपण खऱ्या अर्थाने या सोहळ्याचे निमंत्रक आमंत्रक आणि आयोजकांना विनंती करेल की आपण उपस्थित भजनी कलावंत आदरणीय श्री राहुलजी खरे यांना प्रेमाची शाल मायेची शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत सो आयोजकांना विनंती करेल समीर आणि बंटी दोन्ही बंधूंना विनंती केली आपण समोर यायचे आपल्या या शुभ हस्ते मयूर आपण देखील या ठिकाणी यायचे इंडियन आयडल फेम गौरव महाराष्ट्राचा विजेता सुप्रसिद्ध गायक आदरणीय राहुलजी खरे यांना अगदीच बंटी असेल समीर असेल आणि